नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. असं म्हणतात, प्राचीन काळी माणसानं 14 विद्या आणि 64 कला यामध्ये पारंगत असणं अपेक्षित होतं. अर्थात तो काळही तसाच होता. आता काळ झपाट्यानं बदलला आहे. माणूस यंत्रयुगात येऊन पोचला आहे. त्याच्या गरजा अतोनात वाढलेल्या आहे. त्या गरजा पूर्ण करण्यासाठी तो पैशाच्या मागे लागला आणि साहजिकच त्याच्या मनावरचा ताण वाढला. त्याचं मानसिक स्वास्थ्य बिघडत चाललंय. पण या सगळ्यांवर उपाय काय? तर या 64 कलांमधली एक कला जरी आपण अवगत केली तर आपला ताण नक्कीच कमी होऊ शकतो. मग ती कुठलीही कला असो, चित्रकला, शिल्पकला, संगीतकला किंवा नाट्यकला सुद्धा. तर याच विषयावर आपण चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये एका नाट्यवेडा कलाकाराला आमंत्रित केलं आहे. आजच्या कार्यक्रमाचं शीर्षक आहे कला साधिका आणि आजचे आपले पाहुणे आहेत डॉक्टर दीपलक्ष्मी दिलीप भट. डॉक्टर दीपलक्ष्मी ह्या वाणिज्य शाखेच्या विद्यार्थिनी असून त्यांनी MFA, MCOM, MCM आणि PhD ही केलेला आहे. सध्या धरमपेठ आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजला त्या वाणिज्य शाखेच्या सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. तसंच महाराष्ट्रातील एक अग्रगणी अभिनेत्री म्हणूनही त्यांची ओळख आहे. चला तर जाणून घेऊया त्यांचा नाट्यप्रवास त्यांच्याचकडून. दीपलक्ष्मी मॅडम, स्टुडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद मॅडम. कशा आहात? मस्त. मॅडम, चर्चेला सुरुवात करूया. हो, नक्कीच. आपण वाणिज्य शाखेमध्ये शिक्षण केलेलं आहे. सध्या आपण त्याच शाखेच्या प्राध्यापिका म्हणूनही आहे. तर हे सगळं करत असताना अचानक नाट्यक्षेत्राकडे कशा काय वळलात? म्हणजे घरून आपल्याला काही वारसा मिळाला आहे की तशी काही प्रेरणा मिळालेली आहे? खरं सांगायचं तर घरून वारसा नव्हता. आमच्याकडे कोणीही नाट्यक्षेत्रात नाही. आता अगदी नाही असंही म्हणता येणार नाही. माझे आजोबा आमच्या इथल्या गणेश उत्सव मंडळात नाटकांमध्ये काम करायचे. माझा मामा पण करत होता. पण असं फुल फ्लेज नाटक आणि करिअर किंवा असं म्हणून कोणी केलेलं नाही. आमच्याकडे संगीताचं थोडंसं अंग आहे. माझ्या बहिणी आहेत, एक सतार वाजवते आणि एक शास्त्रीय संगीत अलंकार आहे. पण नाट्यक्षेत्रात नव्हतं. आता नाट्यक्षेत्रातली प्रेरणा विचार करायचा झाला तर तुम्हाला खोटं वाटू शकतं, पण हे खूप नॅचरल इन्स्टिंक्ट होतं. लहानपणी मी बालविहारात, आकाशवाणीचा जो बालविहार होता त्यात मी काम करत होती. पण तो मारून मुटकून किंवा आम्हाला खाऊचं प्रलोभन द्यायला जायचं आणि म्हणायचे की तुम्हाला खाऊ मिळेल तर तू नाटकात काम कर, किंवा नाटक झाल्यावर मी तुला डोसा खायला घेऊन जाईन. असे आमच्या इथले एक घारे गल्लीमध्ये सुधीर घारे म्हणून होते. त्यांच्याकडे ते कॉन्ट्रॅक्ट यायचे बालविहाराचे. तर ते आमचं छोटं छोटं नाटक बसवायचे आणि मग आम्हाला ते सादर करायला घेऊन जायचे. तर फक्त काहीतरी चॉकलेट मिळेल किंवा डोसा खायला मिळेल, हॉटेलमध्ये जायला मिळेल म्हणून मी त्या बालविहारामध्ये काम करायला लागली. आणि जवळपास 10-12 वर्ष मी बालविहार करत होती. त्यानंतर मात्र मग नाट्यक्षेत्राशी काहीच संबंध नव्हता माझा. म्हणजे मी बालनाट्य वगैरे कधीच केलेलं नाही. मग असं झालं, कॉलेजमध्ये काहीतरी वेगळं करायचं असं म्हणून की असं होतं. म्हणजे शाळेत असताना मी डान्समध्ये, म्हणजे ते समूह नृत्य असतं किंवा समूह गीतात मी अग्रेसर असायचे, पार्टिसिपेट करत होते. तर आमच्या शाळेतलाच एक काही माझ्या मैत्रिणींचा डान्स ग्रुप तयार झाला आणि ते वेगवेगळ्या राज्यस्तरावर किंवा नॅशनल लेवलवर ते डान्स करायला जायचे. मी काही जात नव्हती, त्या ग्रुपमध्ये नव्हती मी. त्या एकदा नॅशनल लेवलची एक कॉम्पिटिशन होती सोलनला. तर तिथे त्यांचा यांचा डान्सचा ग्रुप आणि एक नाटकाचा ग्रुपसुद्धा जात होता. तर नाटकाच्या ग्रुपमधली, त्यांच्या नाटकातली एक मुलगी काहीतरी ॲक्सिडेंट झाला म्हणून ती नव्हती येणार. तर तिच्या जागी कोणीतरी हवं म्हणून ते लोक कोणी मुलगी शोधत होते. तर माझ्या मैत्रिणींना माहिती होतं की मला थोडी आवड आहे. तर त्यांनी म्हटलं की चल ना आमच्याबरोबर, म्हणजे आपण फिरून येऊ. म्हटलं ठीक आहे. म्हणून मी केलं पहिल्यांदा त्याच्यात काम. आणि तेव्हा काम केल्यानंतर ते काम लोकांना आवडलं. मला बऱ्यापैकी ॲप्रिसिएशन मिळालं. मग त्यांच्याच ग्रुपनी मला बाकीच्या स्पर्धांमध्ये सुद्धा लीड रोलमध्ये उतरवलं. आणि मग हळूहळू मला असं वाटलं की मला हे जमतंय, लोकांना माझं काम आवडतंय. आणि मग असा तो प्रवास सुरू झाला. मग एक स्वभाव आहे माझा की काही जे करायचं ते
शास्त्रशुद्ध पद्धतीनं गेलं पाहिजे. मग जेव्हा माझं असं ठरलं की आता आपण हे करूयात, तर त्या ग्रॅज्युएशनला असताना त्या उन्हाळ्यात आम्ही संजय पेंडसेंकडे गेलो. आणि संजय पेंडसे माझ्या बाबांचे मित्र होते, तर त्यांनी मला म्हटलं की आमचं एक बालनाट्य शिबिर आहे, त्या शिबिराला तू ये ॲज अ तिथली मॉनिटर म्हणून, तू मुलांना सांभाळ, मला मदत कर, असं तू ये. आणि मग मी तिथे गेली. मग एकंदरीत माझा जो वावर होता किंवा माझं जे डेडिकेशन होतं, कमिटमेंट होतं, ते कदाचित त्यांनी ओळखलं असेल. आणि मग बालरंजनचंच एक माझा ज्ञानियांचा राजा असं होतं ते बालनाट्य, पण त्या मुलांच्या, ज्ञानेश्वरांच्या आईची भूमिका मी त्यावेळी 19 वर्षाची असताना ती भूमिका केली आणि ती सुद्धा बऱ्यापैकी आवडली गेली. मग त्यांनी कुठल्या तरी स्पर्धेत जायचं म्हणून ऑडिशन्स घेतले. मग त्या ऑडिशनमध्ये माझं सिलेक्शन झालं आणि मग माझी खरे म्हणजे एकांकिकांची आणि नाट्याचा प्रवास खऱ्या अर्थानं सुरू झाला. मग तिथे मला कळलं की आपल्या इथे नागपूरमध्ये युनिव्हर्सिटी जे डिपार्टमेंट आहे, ललित कला विभाग, इथे शास्त्रशुद्ध पद्धतीनं तुम्हाला नाट्यकला शिकवल्या जाते, तर तू तिथे का नाही ॲडमिशन घेत. मग मी त्याचं सगळी विचारपूस केली आणि मला असं वाटलं, मला कळलं की आपण ग्रॅज्युएशन नंतर ते मास्टर्स डिग्री करू शकतो. आणि मग मी तिथे प्रवेश घेतला आणि माझ्या नाट्यप्रवासाला सुरुवात झाली. बरोबर. आणि मग नंतर तुम्ही PhD पण केलेली आहे, तर ती नेमकी कुठल्या विषयात, म्हणजे वाणिज्य शाखेचं तसं तुमचं शिक्षण आहे, तर वाणिज्य शाखेत केली आहे का नाट्यशास्त्रात केलेली आहे? माझं बेसिक शिक्षण जरी कॉमर्समध्ये झालेलं असलं तरी माझा ओढ मात्र नाटकाकडे होता. पण आता नागपुरातली अशी दुर्दैवी परिस्थिती आहे की तिथे फक्त नाटकाच्या भरोशावर आपण उदरनिर्वाह नाही करू शकत, तर तुम्हाला कुठलं तरी एक सप्लिमेंटरी प्रोफेशन लागतं. बरं, त्याच काळात असं झालं की मला खूप वेळ लागलं होतं की आपल्याला करिअर करायचं आहे, प्रोफेशनली आपल्याला या क्षेत्रात यायचं आहे, म्हणून माझी धडपड चालू होती. मला मुंबईला जायचं होतं, करिअर करायचं होतं, पण काही घरगुती अडचणींमुळे मी नाही जाऊ शकले. त्याच दरम्यान मी एक मिनिस्ट्री ऑफ कल्चरच्या स्कॉलरशिपसाठी सुद्धा अप्लाय करून ठेवलं होतं. तर योगायोगाने इथलं मला वापस यायला लागलं मुंबईहून, पण माझी मिनिस्ट्री ऑफ कल्चरची स्कॉलरशिप मला मिळाली आणि मग 2 वर्षाचं ते काम सुरू झालं. मग मला असं लक्षात आलं की मला हे सगळं काम करायला, कारण माझं MFA जे होतं ते ॲक्टिंगमध्ये स्पेशलायझेशन होतं आणि मला ही जी मिनिस्ट्री ऑफ कल्चरची स्कॉलरशिप जी मी घेतली ती ॲडव्हान्स डायरेक्शनमध्ये घेतली. तर डायरेक्शन करायचं म्हणजे मला ॲक्टिंग करून चालणार नव्हतं, कारण डायरेक्शन आणि ॲक्टिंग असं सायमल्टेनियसली करणं त्यावेळी मला कठीण जात होतं. तर मला लोक लागणार होते, मला माझ्याजवळ ज्यांच्याकडनं काही काम करून घ्यायचं, ॲक्टिंग करून घ्यायची, असे लोक लागणार होते. तर त्याच वेळी माझ्या डोक्यातनं किडा वळवळायला लागला की आपण जर एखाद्या शाळेमध्ये किंवा एखाद्या कॉलेजमध्ये आपण नोकरी केली तर आपण युवा लोकांच्या, यंगस्टर्सच्या आपण अवतीभोवती राहू किंवा ते यंगस्टर्स आपल्या अवतीभोवती राहतील आणि मग त्यांना घेऊन आपण नाटकं करू शकतो. बरोबर. आणि मग माझं बेसिक तर एज्युकेशन माझं कॉमर्समध्ये झालेलंच होतं. बरं, मी जेव्हा, माझं दुर्दैव इतकं आहे ना की मी जेव्हा ग्रॅज्युएशनला होते की जेव्हा मी एकांकिका स्पर्धा, आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा वगैरे करू शकले असते, तर तेव्हा नागपुरात कुठलीही एकांकिका स्पर्धा नव्हती. आणि मी जसं त्याच्यातनं पासआउट झाले आणि मग एकांकिका, आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा सुरू झाल्या. मग त्यावर मी सोल्युशन असं काढलं की ठीक आहे, आता स्पर्धा सुरू झाल्यात ना, मग आपण पुन्हा महाविद्यालयात प्रवेश घेऊयात. म्हणून मी MCM केलं, मॅनेजमेंट इन कॉमर्स, कम्प्युटर मॅनेजमेंटमध्ये केलं. मग त्या दरम्यान मी बऱ्याच सकाळ, करंडक वगैरे अशा बऱ्याच स्पर्धा केल्या आणि मग तिथल्याच आमच्या संताजी कॉलेजमधनं मी केला. तर संताजी कॉलेजच्या त्या मॅडम म्हणाल्या की तू का नाही आमच्या इथेच कल्चरल कोऑर्डिनेटर म्हणून जॉईन होत. तर मग माझं शिक्षणही सुरू होतं आणि मी कल्चरल कोऑर्डिनेटर म्हणून पण होते. आणि मग तिथनं मला ती आयडिया मिळाली की आपल्याला हे प्रोफेशन चांगलं आहे की आपण कमवूही शकतोय आणि आपण नाटकही करू शकतोय, आपल्याला लोकही मिळतील, आपल्याला प्लॅटफॉर्म पण मिळेल. असं करून मी माझं ठरवलं की मला आता प्रोफेशनली मला कॉमर्समध्येच करायचं आहे. मग मी MCOM केलं. मग आता म्हणजे UG पर्यंत तर ठीक होतं, मी BEd पण केलं. PG मध्ये जर का किंवा ग्रॅज्युएशन लेवलवर शिकवायचं असेल तर आयदर तुम्हाला नेटसेट पास करावं लागतं किंवा तुम्हाला PhD करावी लागते. म्हणून मी PhD करायचा विचार केला. पण कॉमर्समध्ये तर काय, तो फक्त उदरनिर्वाहाचा भाग म्हणून मी तो कॉमर्सकडे होता. माझा जास्त कल म्हणजे नाट्यक्षेत्राकडे असल्यामुळे मग मी त्यातनं एक मधला मार्ग काढला आणि माझे गाईड डॉक्टर विनोद इंदुरकर सर,
यांच्याशी चर्चा करून मी ॲन ॲनालिटिकल स्टडी ऑफ थिएटर आर्ट मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस या विषयावर मी PhD केली. म्हणजे तुमचे जे मॅनेजमेंटचे कॉमर्सचे जे प्रिन्सिपल्स आहेत ते जर तुम्ही नागपूरच्या किंवा विदर्भाच्या थिएटरमध्ये अप्लाय केले तर तुमचं विदर्भाचं जे थिएटर आहे ते प्रोफेशनली अपग्रेड होऊ शकतं का? कारण आपल्या इथे टॅलेंट आहे, आपल्या इथे चांगले लेखक आहेत, दिग्दर्शक आहेत, ॲक्टर्स आहेत, पण प्रोफेशनल थिएटर नाही. म्हणजे आपण या थिएटरच्या भरोशावर उदरनिर्वाह करू शकत नाही. तर काय कुठल्या अडचणी आहेत तो शोध घेण्याचा मी प्रयत्न केला माझ्या PhDच्या थिसिसमध्ये आणि मला PhD मिळाली. तर असा तो कॉमर्स म्हणजे मॅनेजमेंट आणि थिएटर असा तो माझा कॉम्बिनेशन मिळून ते म्हणजे दोन्ही हे आवडी पूर्ण झाले आहेत तुमच्या. अच्छा, आपण कितीही भूमिका केल्या असल्या तरी आपली पहिली भूमिका ही कायम लक्षात राहत असते. तर ती पहिली भूमिका करताना मनामध्ये काय भाव होते? हां, मी लहान असताना आमच्या इथे एक लायब्ररी होती. त्या लायब्ररीमध्ये दरवर्षी अशा छोट्या छोट्या स्किटची स्पर्धा व्हायची. तर एका वर्षी माझी एक मैत्रीण तिच्या आजीनी मला आणि तिला मिळून त्यांनी एक नाटक लिहिलं, नाटिका लिहिली आणि ती आमच्याकडनं बसवून घेतली. तर आम्ही प्रॅक्टिस केली, माझे सगळे वाक्य पाठवीट होते, पण एकच शब्द असा काहीतरी होता तो की त्याच्यात माझं सारखं फंबल व्हायचं आणि मग मी थोडी कॉन्शियस झाली. बरं, परफॉर्म करताना स्टेजवर सुद्धा मी फंबल झाली आणि ज्या प्रकारचे लोकांचे एक्सप्रेशन्स होते त्यानंतर मी जरा ना कॉन्शियस झाली की अरे आपल्याला हे जमत नाही आहे किंवा हे काहीतरी वेगळंच आहे, नको आहेत, किंवा मला भीती बसली माझ्या मनात. पण हे जेव्हा सोलरचा परफॉर्मन्स तो जो माझा पहिला परफॉर्मन्स होता त्या परफॉर्मन्सच्या वेळी मला डोक्यावर फक्त एकच दडपण होतं, ते म्हणजे की कुठेही फंबल न होता आपला फ्लॉलेस परफॉर्मन्स झाला पाहिजे. आणि तेवढंच दडपण घेऊन मी तो परफॉर्मन्स केला. मग ते एन्जॉय केला का किंवा त्या मानसिकतेतच मी नव्हती, मी तो फक्त मला फ्लॉलेस परफॉर्मन्स करायचा होता आणि ही भीती मला घालवायची होती. तेवढीच माझी ती जी काही आहे ती आठवण आहे. अच्छा, म्हणजे एकदा चूक झाल्यावर नेहमीसाठी कॉशियस होणं जे असतं ते लक्षात राहण्यासारखं आहे. हो, किंवा आपण असं म्हणतो ना की एखाद्या गोष्टीचा आपल्याला वाईट एक्सपिरियन्स आला, म्हणजे सायकल चालवताना आपण पडलो तर आपण सायकल जर का सोडून दिली तर मग आयुष्यात ती आपल्याला कधीच चालवता येत नाही. तर जेव्हा पडलोय तेव्हाच जर आपण ती सायकल पुन्हा चालवून बघितली तर आपल्या मनातली ती भीती आयुष्यभरासाठी नाहीशी होते. तर तो जो माझा अनुभव होता तो मला आयुष्यभरासाठी माझ्या डोक्यातनं पुसून टाकायचा होता. एवढंच मी ठरवलं होतं माझ्या पहिल्या परफॉर्मन्सच्या वेळी. बरोबर आहे, छान आहे. म्हणजे पुढे जाणे हे एक कायम डोक्यामध्ये होतं. बरोबर आहे. आणि आत्ता आपल्या बोलण्यामधनं भारत सरकारची एक स्कॉलरशिप आपण म्हणालात, तर त्याच्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. हो, मला ती मिनिस्ट्री ऑफ कल्चरची स्कॉलरशिप होती ॲडव्हान्स ट्रेनिंग इन डिरेक्शनमध्ये. बरं, ती पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर मी मिळवली. तर त्याचा क्रायटेरिया असा असतो की तुम्हाला त्या क्षेत्रातलं किमान 5 वर्षाचा अनुभव असला पाहिजे. तेवढं म्हणजे अर्थात तुमचं तेवढं काम असलं पाहिजे जेणेकरून तुम्ही त्याच्या पुढचं काम करण्यासाठी ही स्कॉलरशिप तुम्हाला देण्यात येईल. तर माझं MFA झालं असल्यामुळे आणि जो काही आधीचा थोडाफार एक्सपिरियन्स होता त्याच्या भरोशावर मला ती मॅनेजमेंट ऑफ कल्चरची स्कॉलरशिप मिळाली आणि मी ॲडव्हान्स ट्रेनिंग इन डिरेक्शनमध्ये ती स्कॉलरशिप घेतली. त्याच दरम्यान मग 2 वर्षाची ती होती फेलोशिप. तर त्या फेलोशिप म्हणजे त्या प्रोजेक्ट अंडर मी भारतातल्या ज्या फिमेल थिएटर डिरेक्टर होत्या, म्हणजे महिला नाट्य दिग्दर्शिका, अशा लोकांना, अशा 8 दिग्दर्शिकांना भेटून त्यांचं कार्य जाणून घेतलं. त्यांचे काय काय त्यांच्या अडचणी होत्या किंवा त्या कशा नाट्याकडे बघतात हे सगळं मी त्या माझ्या फेलोशिपच्या दरम्यान मी जाणून घेतलं. त्याचबरोबर असं असतं की तो जो पैसा नॅचरली तो जो काही पैसा मिळतो तो तुम्हाला खर्च करायचा असतो. तर मग त्या दिग्दर्शन करायचं होतं मला. मग मी त्या दिग्दर्शनाचे वेगवेगळे प्रकार केले. म्हणजे मी काव्यनाट्य करून बघितलं, मी कथानाट्य करून बघितलं, मी साधी आपल्या एकांकिका करून बघितल्या. काव्यनाट्य म्हणजे तो सुभद्रा कुमारी चौहानची जी खूप लढी मर्दानी वो तो झांसी वाली राणी थी. मॅडम, आपण हा विषय पुन्हा सुरू ठेवूया. कार्यक्रमात एक विश्रांतीची वेळ झालेली आहे. कार्यक्रमात वेळ झाली आहे एका विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत रहा सखी सह्याद्री. कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण बघता आहात कार्यक्रम सखी सह्याद्री. मॅडम, ब्रेकला जाण्यापूर्वी आपण भारत सरकारची स्कॉलरशिप याविषयी जाणून घेत होतो. हो,
तर मी जे सांगितलं की याच दरम्यान त्यामुळे स्कॉलरशिपच्या दरम्यान मी विविध प्रकारचे नाटकं म्हणजे जसं काव्यनाट्य, कथानाट्य, वेगळ्या प्रकारच्या एकांकिका अशा या 2 वर्षात मी भरपूर केलं आणि त्या दरम्यान मला भरपूर लोकही माझ्या सानिध्यात आले आणि एक चांगला छान अनुभव होता तो. अच्छा. आणि आता एक महत्त्वाचा आणि खूप अभिमानाचा प्रश्न आम्हाला असा विचारावासा वाटतो की गेल्या 8 वर्षांपासून न चुकता तुम्ही स्वखर्चाने वडिलांच्या स्मृतीमध्ये एक नाटक सादर करता. हो. तर ती कल्पना कशी काय डोक्यात आली? कल्पना अशी नाही, माझे बाबा माझे म्हणजे सपोर्ट सिस्टीम होते. बरं. माझं कुठलंही नाटक असो मग त्या नाटकात जर का मला काहीतरी सामान हवं आहे मग ते कुठेही असो, नाटक मुंबईला असो का तुमच्या गोंदियाला असो, कुठेही असो, मला एक नारळ हवा आहे किंवा मला काहीतरी वस्तू हवी आहे. बाबा नागपूरला असताना सुद्धा ती वस्तू मला तिथपर्यंत पोचवायचे. मग आमची राहण्याची सोय किंवा गाडीची सोय अशा सगळ्या पद्धतीची मदत मला बाबा करत होते. आर्थिक मदत तर होतीच नॅचरली, पण अशा प्रकारची सुद्धा मदत करत होते. म्हणजे मला एक अनुभव आठवतो, औरंगाबादला आम्हाला या सुभद्रा कुमारी चव्हाणची जी कविता होती, खूप लडी मर्दानी वो तो झांसीवाली राणी होती, ती छाऊच्या फॉर्ममध्ये आम्ही बसवली होती आणि माझा जवळपास एक 35 ते 40 जणांचा ग्रुप होता. तो ग्रुप घेऊन मी औरंगाबादला गेली होती. त्यावेळी माझं वय 21-22 वर्षाची होती मी हार्डली. तर बरं, त्या नाटकात मी भूमिकाही करत होती, मुख्य भूमिका म्हणजे झाशीच्या राणीची भूमिका मी करत होती. तर आणि तो महानाट्य सेमी महानाट्यच होतं ते एक प्रकारचं. तर त्यांना एक कळत होतं की रोल करताना बॅकग्राऊंड म्हणजे बॅकस्टेजला लोक लागतात. तर तेव्हा इतक्या लोकांना घेऊन जाणं पण पॉसिबल नव्हतं आणि बॅकस्टेज करायला जनरली कोणी तयार होत नाही, त्यावेळी तरी नव्हतं होत. तर माझे बाबा मात्र ऑफिसला सुट्टी घेऊन ते माझ्याबरोबर आले आणि त्यांनी सगळा बॅकस्टेज सांभाळला होता. म्हणजे मशाली लावण्यापासून तर हे इकडचं सामान तिकडे पोचवण्यापर्यंत सगळा पॅकअप करेपर्यंत बाबा पूर्ण वेळ माझ्याबरोबर होते. म्हणजे इतका सपोर्ट होता त्यांचा. त्यांचं एक वाक्य होतं, तू घाबरू नको, मी आहे ना, तू कर. तर अशा प्रकारच्या वातावरणात आणि इतका बॅक सपोर्ट असताना अनफॉर्च्युनेटली असं झालं, 2016ची गोष्ट आहे, 5 जुलै 2016ला. त्यावेळी मी संजय भाकरे फाउंडेशनमध्ये काम करत होते आणि संजय भाकरे फाउंडेशनचं एक नाटक होतं, बाप हा बापच असतो. तर त्या वर्षी मी बाप हा बापच असतोचे जवळपास 5-6 प्रयोग केले, पण अनफॉर्च्युनेटली माझ्या बाबांनी तो एकही प्रयोग बघितला नाही. असं एकही नाटक नव्हतं की माझ्या बाबांनी ते नाटक बघितलं नसेल, पण काय माहिती नाही, पण हे नाटक अगदी आमच्या घराच्या जवळ प्रयोग होऊन सुद्धा ते नाटक काहीतरी झालं, कुठेतरी गेले होते किंवा काहीतरी असं झालं आणि तो प्रयोग त्यांचा मिस झाला. मग एक स्पर्धा होती त्या जुलैमध्ये, 3-4 दिवस स्पर्धा होती. तर त्या स्पर्धेमध्ये आमच्या संस्थेचे 4-5 नाटकं होते. तर बाप हा बाप नाटक पण होतं, पण त्या नाटकात मी काम करत नव्हते, मी दुसऱ्या नाटकात काम करणार होते. तर 5 तारखेला बाप हा बापच असतो नाटकाचा प्रयोग होता, संध्याकाळी 7:30 वाजता. तो मी, माझ्या बाबांनी आणि माझ्या बहिणींनी तिघांनी मिळून तो प्रयोग बघितला आणि रात्री बाबांना त्रास झाला आणि त्यांना आम्ही हॉस्पिटलाइज केलं आणि दुसऱ्या दिवशी 6 तारखेला 6 जुलै 2016 रोजी ते सकाळी 6:30 वाजता एक्सपायर्ड झाले. आम्ही त्यावेळी विचारही केला नव्हता की आपण तिघांनी बाप हा बापच असतो नाटक बघतोय. त्यावेळी आम्ही विचारच नव्हता केला की पुढच्या सकाळी 6 वाजता आपला बापच नसणार आहे आपल्यासोबत. आणि सकाळी बरं, आम्ही दोघीच बहिणी, आम्हाला भाऊ नाही आणि मी लग्न नाही केलंय. तर अशा गप्पा चालू असताना मी नेहमीच म्हणायचे की माझ्या आईबाबांचं सगळं मी करणार आहे, मी मुलगा आहे त्यांचा, मी सांभाळेन, मी सगळं करेन. तर त्याच याच्याप्रमाणे मी त्या दिवशी सकाळी बाबांचे सगळे लास्ट राईट्स केले, अंत्यविधी झाला आणि संध्याकाळी 8 वाजता माझा प्रयोग होता सायंकाळच्या कवितांचा. सगळं लास्ट राईट्स आटपून आम्ही जेव्हा गाडीतनं घरी येत होतो तर माझ्या डोक्यात विचार चाललाच होता. बरं, माझा ग्रुप जो होता त्यांना वाटलं होतं की नाही बरोबर आहे, आपण कॅन्सल करूयात, काही फरक पडत नाही, कारण स्पर्धेचं नाटक होतं, फार तर फार बक्षीस मिळणार नाही, काही फार फरक पडणार नव्हता, तर आपण कॅन्सल करूयात. पण माझ्या डोक्यात ते चाललं होतं, कारण माझे बाबा म्हणायचे शो मस्ट गो ऑन. तर ते एक होतं माझं की कुठल्याही गोष्टीसाठी अडायचं नाही. तर माझ्या डोक्यात आलं आणि मी माझ्या बहिणीला विचारलं की प्रयोगाचं काय.
ती पण मला म्हणाली आणि घरून पण मला प्रोत्साहन मिळालं की तू प्रयोग कर. तर सकाळी दुपारी 1 वाजता आम्ही लास्ट राईड्स करून आलो आणि रात्री 8 वाजता मी प्रयोगाला आली. तो अनुभव माझ्यासाठी इतका विलक्षण होता की थिएटर पूर्ण तुडुंब भरलेलं होतं स्पर्धा असताना सुद्धा. आणि मला असं वाटलं की नाटक बघायला आले असतील कदाचित लोक, पण नाही. त्यांच्या एकंदरीत माझ्याकडे बघण्याच्या नजरेतनं किंवा त्यांच्या पाणावलेल्या डोळ्यातनं मला हे कळत होतं की ते माझ्यासाठी आले होते, मला सपोर्ट करण्यासाठी आले होते. आणि कुठेतरी प्रत्येकाच्या नजरेत मला माझे बाबा दिसत होते, कारण बाबांना सगळेच ओळखत होते. बाबांनी एकही प्रयोग मिस केला नव्हता, तेव्हा बाबांना सगळेच ओळखत होते. आणि मला सुद्धा ते कुठेतरी त्या नेहमीच्या त्यांच्या जागेवर त्या खुर्चीवर बसलेले सुद्धा दिसत होते. आणि त्या वर्षी मी ठरवलं, माझे बाबा खूप हसतमुख होते प्रत्येक वेळी, म्हणजे त्यांना खूप प्रॉब्लेम्स होते, मेडिकल इश्यूज होते, पण ते कधीही त्यांनी त्याचं रडगाणं गायलं नाही. आणि हसत, म्हणजे मला जो शेवटला चेहरा बाबांचा आठवतो तो आमच्या दोघींकडे हसरा चेहऱ्यानेच, इतकं विलक्षण त्यांना त्रास होत होता पण तरी सुद्धा त्यांचा हसतमुख चेहरा होता. आणि तोच हसरा चेहरा मला त्यांचा आयुष्यभर आठवायचा होता, मला रडत राहायचं नव्हतं. आणि म्हणून मग मी माझ्या बहिणीला, माझी बहीण पण क्लासिकल डान्सर आहे, तर मी तिला म्हटलं की आपण काहीतरी बाबांना लक्षात ठेवण्यासाठी आपण असं काहीतरी करूयात की ते नेहमीसाठी लक्षात राहतील आणि आपल्याबरोबर असतील ते. म्हणून मग त्या वर्षीपासून मी असं ठरवलं की आपण 6 जुलैला सायंटिफिक हॉलला, कारण बापाचं असतो नाटक, आम्ही सायंटिफिक हॉललाच बघितलं होतं, तर सायंटिफिक हॉलला आपण काहीतरी वेगळ्या प्रकारच्या नाटकांचा आपण प्रयोग करूयात. आता देवाच्या दयेने, बाबांच्या आशीर्वादाने ते 8 वर्ष सलग, म्हणजे कोरोनाच्या काळात सुद्धा आम्ही ते 2 वर्ष मिस न करता, सायंटिफिकला नाही करू शकलो पण नाटक मात्र झालं. म्हणजे ती जी एक ॲक्टिव्हिटी आहे त्याला कुठेही ब्रेक लागला नाही. खूपच छान. हो, म्हणजे आईवडिलांच्या स्मृतीमध्ये असा कार्यक्रम करणारे मला नाही वाटत लक्षात राहण्यासारखे कोणी आहे, आणि खूपच अभिमानास्पद आहे ही गोष्ट. खूपच छान. तर याच स्मृतिप्रित्यर्थ जे कार्यक्रम करतात त्याच्यात एक इतिहासात नोंद करण्यासारखं नटसम्राट जे नाटक आहे विवा शिरवाडकरांचं, त्याचं पुरुष पात्र असणारं एक पात्री आपण केलेलं आहे, अप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका. तर ती अतिशयच गाजली आणि त्याची इतिहासात नोंद झाली, त्याचे बरेच शो पण झाले आहेत असं आम्ही ऐकलेलं आहे. तर आपण त्याची एक छोटीशी झलक बघूया. तू काय स्वतःला मानवतील भामिनी समजतेस का? काय येता येत नाही म्हणायला. ये ना ये कार्टे, ये तू आली नाही ना तर फटकन फुटून जाईल मी फुग्यासारखा. कार्यक्रमात वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. बघत रहा सखी सह्याद्री. कार्यक्रमामध्ये पुन्हा आपलं एकदा स्वागत आहे. आपण बघतो आहोत कार्यक्रम सखी सह्याद्री. आजच्या कार्यक्रमाचं शीर्षक आहे कला साधिका, आणि आजचे आपले पाहुणे आहेत डॉक्टर दीपलक्ष्मी दिलीप भट. मॅडम, आपण ब्रेकला जाण्यापूर्वी नटसम्राट यातल्या भूमिकेबद्दल बोलत होतो, तर ते जाणून घ्यायला आमच्या दर्शकांना आवडेल. हो. आता नटसम्राट म्हटलं की ती पुरुषच भूमिका आहे, हो ना. मी मास्टर ऑफ फाईन आर्ट्स करत असताना आमच्या अभ्यासात नटसम्राट नाटक होतं. तर तिथे तो नटसम्राटाची भूमिका फक्त मेल आर्टिस्ट करूनच केल्या जात होती, कारण पुरुष होतं ते, तर पुरुष पात्रच होतं ते. पण तेव्हा माझ्या डोक्यात होतं की आपण का नाही करू शकत, पण अनुभव नव्हता, त्यामुळे मी फार काही ती इच्छा व्यक्त पण करून दाखवली नाही. मग माझं हक्काचं व्यासपीठ म्हणजे बाबांच्या स्मृतिप्रित्यर्थ मी दरवर्षी जो कार्यक्रम करते, तर तेव्हा मला असं वाटलं की आपण आता ही भूमिका करू शकतो. आणि याच वर्षी का करावी, तर याच्यासाठी काही असं फारसं वेगळं कारण नव्हतं, एक नॅचरल इन्स्टिंक्ट होतं माझं. मी असा विचार केला की मी कितीही चांगलं काम केलं किंवा कोणत्याही स्त्री कलाकारांनी कितीही चांगलं काम केलं, कितीही बक्षिसं मिळवले, पण जर का नटसम्राट हे नाटक बसवलं तर त्यातल्या कावेरीच्या भूमिकेसाठी, नलूच्या भूमिकेसाठी
आपल्याला घेतलं जाईल, स्त्री पात्रांसाठी घेतलं जाईल. बरोबर. तुम्ही कितीही नटसम्राज्ञी असल्या तरी तुम्हाला नटसम्राटाच्या म्हणजे अप्पासाहेब बेलवलकरांच्या पात्रासाठी कोणीही विचारणार नाही. बरोबर. तर मग आता मग कसं करायचं, म्हणून मग मी विचार केला की मग ठीक आहे ना, आपलं आहेच व्यासपीठ, आपण त्यावर करूयात. पण जर का मी ते रेग्युलर नाटक बसवलं असतं, म्हणजे सगळ्या पात्रांना घेऊन ते बसवलं असतं, तर कदाचित त्याच्यात ते फसवं ठरलं असतं. म्हणून मग माझे गुरु रमेश लखमापुरे यांच्याशी मी चर्चा केली आणि त्याच्यावरनं मग आम्ही संगनमताने असं काढलं की आपण एकपात्री करूयात. एकपात्री ते नाटक करूयात. तर यापूर्वी नटसम्राट म्हणजे त्यातले स्वगत भरपूर लोकांनी सादर केलेले आहेत, पण अख्खं नाटक म्हणजे ते 2-2.5 तासाचं नाटक मी एकटी एका 1.25 तासात करते. म्हणजे अख्खं नाटक तुम्हाला कळतं, फक्त नटसम्राट किंवा अप्पासाहेब बेलवलकर नाही कळत, तर तुम्हाला अख्खं नाटक बघायला मिळतं. आणि ठरवलं आम्ही आणि तो एक प्रयोग करून बघितला, लोकांना तो आवडला आणि त्याचे देवाच्या दयेने, नटराजाच्या दयेने अजून त्याचे भरपूर प्रयोग व्हावेत असं वाटतं. आणि आपल्या काही मला माहिती नव्हतं की ती इतिहासात नोंद झाली आहे का वगैरे वगैरे, पण आत्ताच 2 महिन्यापूर्वी आमचा नाशिकला त्याचा प्रयोग झाला आणि शिरवाडकर आपले नाशिकचे आहेत ना, तर भरपूर लोक आले होते. त्यांनी म्हटलं, नाशिककरांनी म्हटलं की मॅडम ही तुमची इतिहासात नोंद झाली आहे म्हणे, यापूर्वी असा प्रयोग कुठेही झालेला नाही. पण त्यात 2 नोंदी आहेत. त्या 2 नोंदी अशा की एका स्त्रीनं अप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका केलेली नाहीये एक, आणि अख्खं नाटक एकपात्री झालेलं नाहीये ही दुसरी. बरोबर आहे. म्हणजे फक्तच एक मोनोलॉग किंवा काही केलेलं आहे, पण अख्खं नाटक हो 1 तास 10 मिनिटं ते अख्खं नाटक मी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत करते. वा, सुंदरच. पण त्याचं क्रेडिट आमचे जे संपादक आहेत रमेश लखमापुरे सर, माझे गुरु, नाट्यगुरु जे आहेत, त्यांना दिलं जाईल. कारण ती इतक्या छान प्रकारे ती एडिट झाली आहे स्क्रिप्ट की कुठेही तुम्हाला भासतच नाही अरे कावेरी असती तर चांगलं झालं असतं किंवा नलू असती तर बरं झालं असतं, असं कुठेही वाटत नाही. आणि सगळे कॅरेक्टर्स तुम्हाला दिसतात सुद्धा. बरं. पण मग हे खूपच आव्हानात्मक आहे किंवा बाकीचे जे रोल्स केलेले आहेत, भूमिका तुम्ही साकार केलेल्या आहेत, त्या पण आव्हानात्मकच आहे असं ऐकलंय आम्ही. तर त्यांचा भूमिकेचा अभ्यास कसा करता? यापूर्वी म्हणजे काही वर्ष असं म्हणायला हरकत नाही की आय एम अ डिरेक्टर्स ॲक्टर. ओके. फार अनुभव नसल्यामुळे आय एम अ डिरेक्टर्स ॲक्टर. पण आता जसा जसा मला अनुभव येतो आहे किंवा आहे, तर एक अभिनेत्री म्हणून माझ्यातले फरक मला जाणवायला लागलेत. संहितेचं वाचन 2दा 3दा 4दा, त्यावरनं तुम्हाला मग वाचिक अभिनयावर, त्या शब्दांवर तुमचा कंट्रोल येतो, वाचिक अभिनयावर कंट्रोल येतो. आणि मग फ्लोअरवर तुम्ही जाता तेव्हा तुमच्या हावभाव, तुमचे एक्सप्रेशन्स, तुमचं हालचाल, ह्या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला डिरेक्टर सांगतात त्याप्रमाणे तुम्ही करत जाता. मी बऱ्याच ना काय म्हणतात त्याला, मुलाखती ऐकते वेगवेगळ्या लोकांच्या, मोठ्या लोकांच्या, वंदना गुप्ते किंवा विजया मेहता की असं अशा लोकांच्या, की त्या कशा तयारी करतात. तर त्यांना बऱ्याचदा मला त्याच्यातनं मी ऐकलं होतं की आम्हाला त्या व्यक्तिरेखा आमच्या आजूबाजूला कुठेतरी दिसतात, मला ते कधीच कळायचं नाही. किंवा आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जे काही तुमचे अनुभव असतात, तुमच्या आयुष्याचे जे अनुभव असतात, त्याचा वापर करून तुम्ही तुमची ती व्यक्तिरेखा करायची असते, सादर करायची असते. पण मला प्रत्येक वेळी असा प्रश्न पडायचा की हे तर माझ्या आयुष्यात घडलंच नाही आहे, ते तर माझ्या आयुष्यात घडलंच नाही आहे, ही व्यक्तिरेखा तर मी कुठे बघितलेलीच नाही आहे, मग कुठे, मग काय, असे मला प्रश्न पडायचे. कदाचित माझं तेवढं ऑब्झर्वेशन नसेल किंवा हे ते. पण आता मात्र त्या भूमिका मला दिसायला लागल्यात, आता मात्र त्या व्यक्तिरेखा मला दिसायला लागल्यात. आणि त्यामुळे त्या पात्रांच्या फक्त फिजिकल त्याचा अपीअरन्स कसा असेल नाही, तर त्याचं व्यक्तिमत्व कसं असेल, त्याचा स्वभाव कसा असेल, त्याची सायकॉलॉजी कशी असेल, याच्यावर बऱ्याच जणांशी, संबंधित लोकांशी चर्चा करून तो अभ्यास, ती व्यक्तिरेखा वठवायचा आता माझी सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. अच्छा. तर अशाच आजपर्यंत अनेक भूमिका आपण साकारल्या आहेत. तर आणि आव्हानात्मकच भूमिका करायला आपल्याला आवडतात असंही आम्ही ऐकलेलं आहे. तर आत्तापर्यंत ज्या भूमिका साकारल्या आहे त्यातली कुठली भूमिका आपल्याला सर्वात जास्त आवडली आहे आणि ती का बरं आवडली? कुठली एक नाही, 2. एक ज्याच्याशी मी इमोशनली अटॅच आहे. बरं. आणि एक
जशी मी एक अभिनेत्री म्हणून अटॅच आहे. पहिली सांगते ती म्हणजे अरविंद लिमये, सांगलीचे अरविंद लिमये म्हणून आहेत, त्यांचं महापात्रा नावाचं नाटक होतं. बरं. माझे बाबा गेले त्याच्या दुसऱ्या वर्षी हे नाटक माझ्या हातात आलं. महापात्र म्हणजे घाटावर अंत्यविधी करणारा ब्राह्मण, त्याला महापात्र असं म्हणतात. घाटावर अंत्यविधी करणारी स्त्री ती महापात्रा. तर भारतीय परंपरेप्रमाणे साधारणपणे या ज्या घाटावर करणाऱ्या ज्या क्रियाकर्म असतात ते पुरुष करतात, स्त्रियांनी कधी केले नाही. ही पहिली स्त्री आहे. आणि वर्ष श्राद्ध होईपर्यंत बाबांचे जे काही सगळे विधी होते, जे काही क्रियाकर्म होते ते मी करत होते. तर त्या सगळ्या संस्कारातनं, त्या सगळ्या विधीतनं, त्या सगळ्या पूजेमधनं माझ्यामध्ये एक स्ट्रेंथ आली. ते दुःख कसं पचवायचं किंवा कसं त्या सगळ्या गोष्टींकडे पॉझिटिव्हली बघायचं, या सगळ्याकडे माझा दृष्टिकोन बदलला. बरं, आपल्याकडे अशी पद्धत असं म्हटलं जातं की सगळे जे काही हे अंत्यविधी आहेत घाटावर जाण्यापासून हे सगळे मुलांनी करायचे असतात, हे सगळे पुरुषांनी करायचे असतात. का तर पुरुष स्ट्रॉंग असतो आणि त्या मानाने स्त्रिया इमोशनल असतात, सेन्सिटिव्ह असतात, नाजूक असतात. त्या हे सगळं सहन करू शकत नाही, कारण अग्नी देणं वगैरे हे सगळं सहन करू शकत नाही. पण आता आमच्याकडे मला भाऊ नाही, आईबाबांना मुलगा नाही, आईबाबांनी आम्हाला मुलासारखं वाढवलं आहे, तर मग ते मलाच केलं पाहिजे असं मला वाटलं. आणि मला तो वाटलं की तो माझा अधिकार आहे, म्हणून मी फक्त म्हटलं की मला तो करायचा आहे. तर मी त्या सगळ्या अंत्यविधी पण केलेल्या होत्या. तर त्याच्यासाठी इमोशनली मी जशी स्वतःशी लढली किंवा फार मला लोकांना उत्तरं देण्याची गरज नाही पडली, पण तरी तो एक नजर होतीच माझ्याकडे की हे सगळं पुरुषांनी कारण त्याच वेळी मला वारंवार सांगितलंच हे स्त्रिया करत नाही, या मुली करत नाही, हे माणसांनी करायला पाहिजे वगैरे वगैरे. पण घरचा सगळ्यांचा सपोर्ट असल्यामुळे मी ते केलं. पण मला घरच्यांचा सपोर्ट होता म्हणून मी ते करू शकली. या महापात्राला तो सपोर्ट मिळाला नाही, तिला कसा लढा द्यावा लागला. आणि मला मिळाला असेल, पण अशा कितीतरी दीपलक्ष्मी असू शकतात किंवा अशा कितीतरी त्या महापात्रा असू शकतात की त्यांना त्यांच्या आईवडिलांचं करायचं आहे, पण हे जे काही सो कॉल्ड आपली परंपरा आहे त्यामुळे त्यांना ते करू शकत नाही. पण तो जो सगळ्या विधी मी केला ना, त्यातनं मला एक असं लक्षात आलं की मुलगा किंवा मुलगी नाही, त्या जाणाऱ्या व्यक्तीशी जो खूप कनेक्ट असेल ना, तोच त्याला मुक्ती देऊ शकतो. त्यांनीच ह्या सगळ्या विधी करायला पाहिजे, कारण ते शास्त्र तेच सांगतं. आणि आपल्यालाही समाधान मिळतं ते करण्याचं, आणि त्या जाणाऱ्या व्यक्तीला सुद्धा समाधान मिळत असेल, कारण आपण ते करतो ते प्रेमापासून करतो, आपण मनापासून करतो, आणि म्हणून त्याला वरती शांती मिळते. आणि म्हणून मी ते केलं. आणि अशीच ही महापात्र आहे घाटावर करणारी. तिने भयंकर तिच्या वडील हा सगळा म्हणजे त्यांचा रोजगार ह्या सगळ्या विधी करून ते आपलं घर चालवत होते, आणि अचानक त्यांचा मृत्यू होतो. आणि ही मुलगी मोठी, ही पहिली मुलगी आहे, तिचे लहान भाऊ सगळे, तर ते काही करू शकत नव्हते. तर लग्न झाल्यानंतर घरची जबाबदारी घ्यायची म्हणून ती घाटावर जाते आणि ती सगळे हा अंत्यविधी करते. आणि ती इतका तो प्रामाणिकपणे करते की त्या मिळणाऱ्या पैशातनं तिने कितीतरी शेकडो मुलांचं शिक्षण केलेलं आहे. समाजकार्य सुद्धा तिने त्यातनं केलं. तर हा जो माझा वर्षभराचा अनुभव होता, तो अनुभव मला ते कॅरेक्टर प्ले करण्यासाठी मदत झाली त्याची. आणि इमोशनली नॅचरली मी खूप अटॅच होती त्या कॅरेक्टरशी. आणि देवाच्या दयेने मला त्या भूमिकेसाठी मला सगळीकडे बक्षिसं मिळाली. अशी मी इमोशनली अटॅच असलेली ही महापात्रामधली अम्माची भूमिका. बरं. आणि मॅडम, कार्यक्रमात वेळ झाली एका विश्रांतीची. आपण हा महापात्राचा विषय पुन्हा सुरू ठेवूया, कार्यक्रमात एक ब्रेक घेऊया. ठीक आहे. कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर पुन्हा बघूया सखी सह्याद्री. कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मॅडम, ब्रेकला जाण्यापूर्वी आपण महापात्र या नाटकाबद्दल बोलत होतो. तर त्याबद्दल सांगाल? हो, मी म्हटलं की महापात्रामधली ही अम्माची भूमिका होती, याच्याशी मी इमोशनली कनेक्ट होते आणि म्हणून ती माझ्या खूप जवळची आहे. पण दुसरी भूमिका एक अभिनेत्री म्हणून ज्यांनी मला समृद्ध केलं, ती पराग घोंगे लिखित अंधार उजळण्यासाठी मधली दीप्तीची भूमिका. त्या भूमिकेने मला एक अभिनेत्री म्हणून, एक नाट्य कलावंत म्हणून खूप समृद्ध केलं. कारण त्या एकाच भूमिकेत, एकाच नाटकात मी 4 वेगवेगळ्या भूमिका केल्या. दीप्तीची भूमिका तर दीपलक्ष्मी भटची भूमिका होती, पण त्याचबरोबर मी झोकास्टा म्हणजे इडिपस रेक्समधला झोकास्टाची भूमिका मी केली. त्यानंतर किंग लिअरमधली कॉर्डेलियाची भूमिका केली. त्यानंतर नोराची, डॉल्स हाऊसमधल्या नोराची भूमिका केली. अशा वेगवेगळ्या भूमिका मी केली, कारण ते नाटक जे होतं ते एका नाट्यवेडी
मुलीचीच गोष्ट होती ती. तर त्यामुळे आम्हाला तो खूप छान प्लॅटफॉर्म होता आणि त्यात ज्या प्रकारे ती स्क्रिप्ट लिहिल्या गेली होती, त्या प्रत्येक भूमिकेमधली जे शास्त्रशुद्ध किंवा थिएटरबद्दलचं नॉलेज मला मिळालं आणि प्रत्येक भूमिकेकडे बघण्याचा जो दृष्टिकोन मला मिळाला, तो आता मला पुढच्याही नाट्यप्रवासासाठी तो खूप उपयोगी पडणार आहे. म्हणून ती सुद्धा माझी लक्षवेधी भूमिका आहे. आणि आत्तापर्यंत मला सगळ्या नागपूर केंद्रावर मला सगळे शासनाचे मेडल्स मिळाले. ही जी भूमिका होती दीप्तीची भूमिका अंधार उजळण्यासाठी, त्याच्यात मला फायनलचं सुद्धा अभिनयाचं मेडल मिळालं. अच्छा. तर ती माझ्यासाठी महत्त्वाची भूमिका होती. अच्छा. सगळ्या भूमिकांसाठी राज्य शासनाचे अनेक पुरस्कार आपल्याला मिळालेले आहेत. तर त्यातला कुठला पुरस्कार आपल्याला जास्त भावला किंवा लक्षवेधी वाटला? पुरस्कार प्रत्येकच माझ्यासाठी महत्त्वाचा होता, कारण स्पर्धेत मी उतरते ते पुरस्कार मिळवण्यासाठीच आहे. मला म्हणजे मला खूप आकर्षण आहे त्या मेडलचं आणि आहे. पण ना आता तेव्हा मी तशी इमॅच्युअर होते, लहान होते. पण आता मात्र मला त्या नाटकामधली गंमत, त्या नाटकामधलं येणारे अनुभव समजायला लागल्यात आणि त्यामुळे ना प्रत्येक प्रयोगात मला एक पुरस्कार मिळतो. आत्ताचाच एक बाबांच्या स्मृतिप्रित्यर्थ आम्ही यावर्षी जयवंत दळवींचं संध्याछाया नाटक केलं. तर त्या संध्याछाया नाटक करत असताना आत्ताच्याच प्रयोगात माझ्या असं लक्षात आलं की नानीची भूमिका करत असताना की मी जे काही केलं माझ्या बाबांसाठी, किंवा मी आज मला मुंबईला जायचं होतं, काही अडचणींमुळे मी जाऊ शकली नाही, मी इथे राहिली, त्याच्यासाठी मी कितीतरी वर्ष म्हणजे आईबाबांशी भांडली की मला जाऊ दिलं नाही, किंवा मी हे प्रत्येक वेळी मला जाऊ दिलं नाही, माझं नुकसान झालं किंवा हे. पण त्या दिवशी त्याच्यात एक वाक्य आहे त्या नानीचं, ती असं म्हणते की आत्ता आपला मुलगा आलाय अमेरिकेहून, तर आपण आजच मेलो तर बरं, किमान त्याच्या हाताने आपलं सगळं क्रियाकर्म तरी होईल, उद्या कोण असेल आपलं सगळं करायला. तर आज ना त्यावेळी मला इतकी मी समाधानी झाले की आज मी नागपुरात आहे म्हणून मी माझ्या आईवडिलांचं सगळं व्यवस्थित करू शकली, माझे आईबाबा एकटे नाही पडले. बरोबर आहे. कारण ते मी जगली नसती ना ती भूमिका, तर मी कदाचित माझ्या आईबाबांना समजून घेऊ शकली नसती. आणि तर तो पण भूमिका, त्याच्यानंतर कितीतरी लोक येऊन तुमचा ऑटोग्राफ घेतात. आता आला मला एक अनुभव की ऑटोग्राफ घेतात, कितीतरी लोक अशा रडवेल्या नजरेने तुमच्याशी बोलतात, किंवा बापरे आता तर याच्यात मला कितीतरी लोकांनी येऊन नमस्कार केला. तर तो सुद्धा पुरस्कारापेक्षा बरंच मोठा अनुभव आहे तो. बरोबर आहे. म्हणजे कला ही फक्त मनोरंजनाचं साधन नसून तो आपल्या व्यक्तिमत्वातही खूप बदल घडवतो. नक्कीच. तर आता असं विचारायला आवडेल की अभिनय क्षेत्रात येण्याआधीच्या दीपलक्ष्मी आणि अभिनय क्षेत्रात आल्यावरच्या दीपलक्ष्मी याच्यामध्ये काय बदल जाणवतो आपल्याला? लहानपणी मी खूप अशी कॉन्फिडंट वगैरे नव्हती, म्हणजे खूप अशी ब्राईट स्टुडंट वगैरे नव्हती, ॲव्हरेज होती, सगळं व्यवस्थित करणारी मुलगी होती, सगळं व्यवस्थित सांभाळणारी मुलगी होते. पण अभिनय क्षेत्रात आल्यामुळे मला माझ्यातली जी स्ट्रेंथ आहे, माझ्यातल्या जे गुण आहेत, मी काय करू शकते हे मला अभिनय क्षेत्रात आल्यानंतर कळलं. एक सायकोलॉजिकल डेव्हलपमेंट झाली, कम्युनिकेशन स्किल माझं डेव्हलप झालं, पर्सनॅलिटी डेव्हलप झाली, एक पर्सनॅलिटीमध्ये ग्रेस आली. त्याच्यानंतर फिलॉसॉफिकल, सायकोलॉजिकल, इमोशनल स्ट्रेंथ मला मिळाली. तर ही नक्कीच डेव्हलपमेंट आहे अभिनय क्षेत्रात आल्यामुळे. आणि माझ्या आयुष्याच्या म्हणजे माझ्या लाईफच्या ज्या गुरु आहेत किंवा मी ज्यांना आयडल मानते, डॉक्टर मंजुश्री सर देशपांडे, तर त्यांचा एक मंत्र आहे की तुम्ही प्रत्येक दिवसाचं तुमचं एक उद्दिष्ट असलं पाहिजे, प्रत्येक दिवसाचं तुमचं एक टार्गेट असलं पाहिजे. म्हणजे आयुष्याचं किती मोठं टार्गेट असलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला जगायला मोटिवेशन लागतं. हे नाटक मला मोटिवेशन देतं. कारण बाबा अदरवाईज माझं सगळं बाबांच्या अवतीभोवती होतं. बाबा गेल्यानंतर आता काय करायचं हा प्रश्न माझ्यासमोर होता. नाटकाने किंवा मला ते उद्दिष्ट दिलं जगण्याचं, आणि ते उद्दिष्ट मला माझं म्हणजे मी कशासाठी जगते, तर मी नाटकासाठी जगते. एवढा मोठा फरक, एवढा मोठा बदल, एक पॉझिटिव्ह अप्रोच आला. आणि
एक दृष्टिकोन बदलला, तुमची विजन बदलली. तर हे नक्कीच मला नाटकामुळे मिळालं आहे. एक प्रसंग सांगावा असा वाटतो की MFA करत असताना आमचा डेझर्टेशन होता. तर त्या डेझर्टेशनना मी डॉक्टर श्रीराम लागूंवर केलं होतं. बरं. त्यांचं एक नाटक आलं होतं मित्र नावाचं. ते मित्र नाटक बघून मी इतकी प्रभावित झाले आणि मी त्याच दिवशी ठरवलं की आपण यांच्यावर ते डेझर्टेशन करायचं. डॉक्टर लागू आणि त्यांची अभिनय साधना असा माझा तो विषय होता. तर त्यांची मुलाखत घेण्यासाठी आम्ही गेली, त्यांना भेटली जाऊन. आणि मग आमच्या गप्पा झाल्या आणि मग असंच बोलण्यात त्यांनी मला प्रश्न विचारला, तू नाटक कशासाठी करतेय, तुला कशाला मुंबईला जायचं आहे. तर ते म्हटलं मला नाटक आवडतं, मला अभिनय करायला आवडतो, अजून काही नाही. तर ते मला असं म्हणाले की जोवर तुला असं वाटत नाही की तू अभिनय केला नाहीस, तू नाटक केलं नाहीस, तर तू मरून जाशील. हे जोवर तुझं उद्दिष्ट होत नाही तुझ्या आयुष्याचं, तोवर तू तुझ्या अवतीभोवतीच्या जगाला सोडून जाऊ नकोस. हा माझा मंत्र आहे. तर मी म्हटलं आता तू म्हणे नक्कीच मला विचारशील की मग तुम्ही कसे आले क्षेत्रात, तुम्ही तर डॉक्टर आहात, ENT स्पेशलिस्ट आहेत ना, तर तुम्ही तर डॉक्टर आहात, मग तुम्ही या क्षेत्रात काय करताय. तर त्यांनी मला सांगितलं की मी डॉक्टर सुद्धा नाटकात काम करण्यासाठी झालो. मी स्पेशलायझेशन ENT स्पेशलायझेशन, ENT म्हणजे कान नाक घसा गळा, तर आपला नाटक घशावर खूप डिपेंड आहे ना, वाचिक अभिनयावर आहे. तर त्याचं शास्त्र आपल्याला शिकायला पाहिजे म्हणून त्यांनी स्पेशलायझेशन ENT स्पेशालिस्ट झाले ते. आणि त्यांना नटसम्राट नाटकामुळे त्यांना हार्ट अटॅक आला, नाटकात त्यांना हार्ट अटॅक आला. ते त्यातनं बाहेर नाटकासाठी निघाले, म्हणजे ओव्हरऑल ते जगलेच नाटकासाठी. तर त्यांनी जेव्हा हा असा एक्सपिरियन्स सांगितला तेव्हा आता असं मला वाटतं की आपण कुठेतरी रिलेट करतोय की हो, आता आपल्याला आपल्या आयुष्याचं उद्दिष्ट सापडलंय की आपल्याला जगायचंय ते नाटकासाठी. म्हणजे नाट्यक्षेत्रात आल्यावर आपल्या व्यक्तिमत्वात भरपूरच फरक पडला असं म्हणायला हरकत नाही. आणि पडतो म्हणजे आणि तो कुठल्याही कलेची जर तुम्ही जोपासना केली तर नक्कीच तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये खूप फरक पडतो. इमोशनली, मेंटली, फिजिकली, सायकोलॉजिकली खूप तुमची डेव्हलपमेंट होते, तुम्हाला स्ट्रेंथ मिळते. आणि आता बघा ना, कोरोनाच्या काळात सगळे डिप्रेस्ड होऊन खूप फ्रस्ट्रेट होऊन बसले होते, पण मला कधीच फ्रस्ट्रेशन आलं नाही, कारण काही ना काही ॲक्टिव्हिटीज सुरूच होत्या. आणि तुम्हाला तुमची कला तुमच्या आयुष्यात, कारण कोण आज फ्रस्ट्रेटेड नाही आहे, कोणाला दुःख नाही आहे, त्या दुःखातनं बाहेर तर पडावं लागतं. पण आपण जे कलाकार असतो ना, ते सहज त्या सगळ्या अडचणीतनं, त्या सगळ्या दुःखातनं आपण आपल्या कलेच्या माध्यमातून आपण बाहेर पडत असतो. आणि आपण आपलं डिप्रेशन, आपलं फ्रस्ट्रेशन आपण आपल्या या कलाच्या क्षेत्रात आपण काढू शकतो, कारण कॅथार्सिस आहेच ना. हो, बरोबर आहे. मॅडम, आत्ताच आपण वाचिक अभिनय हा शब्द इथे उच्चारला, तर वाचिक अभिनयाचा एखादा सोलो आम्हाला इथे ऐकायला आवडेल. आपण हा सोलो ऐकूया, पण कार्यक्रमात एक छोटी विश्रांती घेऊ आणि नंतर हा सोलो आपण ऐकूया. बरं. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण बघतो आहोत की कुठलीही कला अवगत केली तर ती आपल्या व्यक्तिमत्वात किती फरक करते आणि किती सकारात्मकता जीवनात आणते. दीपलक्ष्मी मॅडम, आपण ब्रेकला जाण्यापूर्वी वाचिक अभिनयाबद्दल बोलत होतो, तर त्याचा एखादा मोनोलॉग आम्हाला ऐकायला आवडेल. बरं. ती फुलराणीमधला मोनोलॉग सादर करते. असं काय मास्तर साहेब, गदडी काय, नालायक, हरामजादी. थांब थांब, तुला शिकवीन चांगलाच थडा, तुझ्या पापाचा भरलाय खडा. मोठं समजतो स्वतःले मास्तर, गटारात घाल जा शास्त्र. तुझं मसनात गेलंय ज्ञान, तुझ्या तोंडात घालीन शान. तुझा क, तुझा ख, तुझा ग, तुझा घ, मोठा पैजेचं घेतोय इडा, तुला शिकवीन चांगलाच थडा. तुझा उतरवीन समदा माज, तवा येशीन गुंडाळून लाज. माझी चाटत येशीन बुट, मी म्हणून काय आज इकडं कुठं, हात पसरून मागशीन भीक. मी म्हणून अरे जरा शुद्ध बोलाले शिक, उडवून हात सांगीन धरायले वाट. चल वय बाहेर मुकाट, उगा वळवळ करतोय किडा, तुला शिकवीन चांगलाच थडा. वा, खूपच सुंदर एकदम. ह्या सगळ्या प्रवासामध्ये, रंगप्रवासामध्ये हा सगळा झाला तुमच्या व्यक्तिगत आयुष्याविषयी.
पण आपण असं म्हणतो की आपणही समाजाचं काही देणं लागतो. तर त्यासाठी आपण आपल्या अभिनय क्षेत्राशी काही संबंधित उपक्रम राबवता का? उपक्रम असं जाणून बुजून नाही राबवलेत जाणून बुजून नाही राबवले. मी 2015मध्ये DY पाटील पिंपरीला पुण्याला BBA डिपार्टमेंटला लेक्चरशिप करत होते. तर आमच्या कॉलेजच्या बाजूला एक स्लम एरिया होता. तिथल्या मुलांना घेऊन 8-10 दिवस त्यांचं वर्कशॉप घेऊन त्यांना खायला प्यायला घालून त्यांना नवीन कपडे देऊन वगैरे त्यांच्याकडनं एक नाटक मी सादर करून घेतलं होतं. एक अनुभव. त्याचनंतर मी काही वर्ष सेवा सदनमध्ये सुद्धा ज्युनियर कॉलेजला होते. तर तिथे सुद्धा आमच्या शाळेतले जे मुलं आहेत ना ते सगळे इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लासमधनं येतात. तर त्यांचे आईवडील बिचारे उदरनिर्वाहासाठीच झटत असतात. तर ते त्या मुलांना कुठे बाहेर घेऊन जाणार किंवा प्लॅटफॉर्म देणार त्यांना. तर मला असं वाटलं की आपण ते करायला पाहिजे, कारण अतिशय गुणी मुलं आहेत तिथे, खरंच खूप टॅलेंटेड मुलं आहेत. तर त्यांना घेऊन सुद्धा मी बऱ्याचदा नाटक केलं. त्यानंतर काही 1-2 वर्षांपूर्वी आम्ही एक मानिनी नावाची संस्था सुरू केली आहे. मानिनी म्हणजे मानानं जगणारी. आपण काही जर का आपण आता बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की महिलांमध्ये कॅन्सरचं प्रमाण खूप जास्त वाढलं आहे. तर माझ्या बोलण्यातनं एकांशी मी बोलत होते, एक मोगे म्हणून मॅडम आहेत, त्यांच्याशी मी जेव्हा बोलली तेव्हा त्यांनी मला असं सांगितलं, कारण महिला ज्या फ्रस्ट्रेटेड असतात किंवा त्यांच्या मनात जे गिल्ट असतं, हे गिल्ट आणि हे जे फ्रस्ट्रेशन आहे ना हे तुम्हाला तुमच्या कॅन्सरच्या सेल्सला खाद्य पुरवत असतात तर किंवा ते क्रिएट करत असतात. तर म्हणून त्या बायकांनी आपलं फ्रस्ट्रेशन बाहेर काढलं पाहिजे. तर याच्यासाठी म्हणून ही मानिनी संस्था आम्ही सुरू केली आणि त्या अंडर आम्ही बऱ्याच म्हणजे अगदी घरकाम करणाऱ्या बाईपासून ते मोठ्या MSc BEd झालेल्या अशा बऱ्याच बायकांचं आम्ही वर्कशॉप घेतलं आणि त्या वर्कशॉपमध्ये आम्ही प्रत्येक स्ट्रीमच्या म्हणजे डॉक्टर, योगा, नाट्य, अभिनेत्री, त्याच्यानंतर शिक्षण क्षेत्रातल्या अशा बऱ्याच एक्सपर्ट्स लोकांना बोलवून त्यांना आम्ही फॅशन अशा लोकांना आम्ही तिथे बोलवलं होतं, डान्समधनं बोलवलं होतं आणि त्यांना मार्गदर्शन केलं, त्यांच्याकडनं ॲक्टिव्हिटीज बसवून घेतल्या. आज ती घरकाम करणारी बाई इतकी सुंदर मोनोलॉग बोलते आणि इतकी छान अभिनय करते आणि त्यांच्यामध्ये एक वेगळा कॉन्फिडन्स आला. पण काय होतं माहिती आहे का, या बऱ्याचदा असं होतं की प्रायोरिटीज, मला असं वाटतं की त्यांना ना आपल्या प्रायोरिटीज ठरवता येत नाही किंवा त्यांना असं वाटतं की मुलं ही आपली प्रायोरिटी आहे. अरे पण जगणं ही प्रायोरिटी आहे ना. तर त्यासाठी जर तुम्ही थोडासा वेळ काढला आणि तुमचे जे हिडन टॅलेंट आहे, तुमच्यात जे काही नाट्यच असं नाही, कुठली तरी कला तुम्ही जोपासली तर कदाचित तुम्हाला तुमचं आयुष्य अधिक प्रभावीपणे अधिक आनंदी जगायला मदत होईल. तर अशा प्रकारच्या अजून पुढे ॲक्टिव्हिटीज मला करायच्या आहेत. आणि अजून एक माझं आहे की मला थोडी व्हिजन कमी असल्यामुळे मला अंधळे ब्लाइंड लोक जे आहेत, ब्लाइंड मुलं जे आहेत किंवा ब्लाइंड लोक आहेत त्यांच्यासाठी काहीतरी करायचं हे माझ्या भरपूर वर्षांपासून माझ्या डोक्यात आहे. बघूयात ते आता कसं होतं. बरोबर. आणि नाट्यक्षेत्रात काही करायचं झालं तर माझ्या वडिलांना संगीताची खूप आवड होती. तर 2-3 वर्षात एक संगीत नाटक आपण करायचं हा मानस आहे माझा. बघितलंत मंडळी, या 64 कलांपैकी एक जरी कला आपण अवगत केली तर आपल्या व्यक्तिमत्वात किती फरक पडतो, सकारात्मक दृष्टिकोन मिळतो आपल्याला. आणि म्हणूनच म्हणतात संगीतम नाटकम सद्या परमानंददायकम. आपण तर आनंद घेऊ शकतो पण आपण इतरांनाही आनंद देऊ शकतो. दीपलक्ष्मी मॅडम, आज आपण वेळात वेळ काढून इथं आलात आणि आमच्या दर्शकांना अतिशय सुंदर माहिती दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.